तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आजी सुप्रियाची माफी मागत असतात. कारण कर्णिकाच्या बारशाच्या दिवशी इथे रमाकांत काका आणि सुप्रियाचे फोटो समोर आल्यानंतर खऱ्या खोट्याची शहानिशा न करता इथे सुप्रियावरती नको ते आरोप झालेले असतात आणि त्यासाठी इथे आजी तिची आता हात जोडून माफी मागत असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की माझ्या भूतकाळातल्या गोष्टी माझ्या मुलीच्या वर्तमानातल्या संसारावरती परिणाम करत होत्या. तेव्हा मला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं. मला असं वाटत होतं की या सगळ्याचा परिणाम माझ्या मुलीच्या सुखी संसारावरती होता कामा नये. आणि आज माझ्या मुलीने आणि अर्णवने दोघांनी मिळून मला आणि त्याच्या बाबांना निर्दोष सिद्ध केलं. त्यामुळे मनावरचं ओझं अगदी बाजूला झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा ईश्वरी सुप्रियाला हळद कुंकू लावते आणि सुप्रिया आपल्या घरी जायला निघते. आणि जाता जाता सगळ्यांना ती आता भेटते, पण स्पेशली रमाकांत काकांना ती म्हणते की माझ्या मुलीची काळजी घ्या, तिला सांभाळा. कारण तिला माहिती आहे की माणूस किती चांगला आहे. त्यावेळेला जे घडलं होतं ते खूप चुकीचं होतं आणि त्यामुळे दोघांनाही खूप काही सहन करावं लागलं होतं. पण त्यावेळी परिस्थिती चुकीची होती, माणसं खूपच चांगली होती. तेव्हा इथे आता ईश्वरीला आजीसुद्धा मिठी मारून जवळ घेते. आजी तिचीसुद्धा माफी मागते. कारण प्रेक्षकांनो, ईश्वरीलासुद्धा खूप काही सहन करावं लागलं होतं. ईश्वरीला आपल्या घरच्या लोकांचा राग खूपच जास्त सहन करावा लागलेला असतो. तिला इतकं टेन्शन असतं की मी माझ्या माणसांच्या मनामध्ये इतक्या मेहनतीने जागा मिळवली होती आणि पुन्हा मी त्याच टप्प्यावरती येऊन उभी राहिलेली आहे. पण इथे आता आजी ईश्वरीची सुद्धा माफी मागते. आणि तेव्हा मामा म्हणतात की चला आता आनंदच आहे सगळीकडे, त्यामुळे काहीतरी गोडधोड बनवलंच पाहिजे. आता ईश्वरी काहीतरी इंदोरी गोड पदार्थ होऊ दे बरं. तेव्हा आजी म्हणते, अरे काय हे अवी, तिच्या हाताला लागलंय आणि तू तिलाच बनवायला सांग. तुझी बायको कुठे आहे, तिला सांग ना गोडधोड बनवायला. तेव्हा वल्लरी, अगं कुठे आहेस तू वल्लरी. पण वल्लरी काही हाका मारत नसते. वल्लरी म्हणत असते की ही ओल्ड लेडी पण ना, मला बोलवल्याशिवाय तिला काहीही पचनी पडणार नाही. मला ती हाका मारून बाहेर बोलवणारच. आता काय करू मी. तेवढ्यातच इथे मामा म्हणत असतात, काळजी करू नका, मी जातो आणि ती आता खोलीमध्ये आहे का ते बघून येतो. कारण इथे सगळ्यांवरती आरोप करायला, इथे रमाकांत भाऊजींना घरातून बाहेर काढायला, त्यांच्यावरती आरोप करायला सगळ्यात आधी उभी राहते. आणि ते जेव्हा निर्दोष सिद्ध झाले ते ऐकायला ती इथे नाही. तिने पण ऐकलंच पाहिजे. मी जाऊन तिला आता घेऊन येतो. त्यानंतर इथे अविनाश मामा रूममध्ये येऊन बघतात तर काय, इथे आता वल्लरीने चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं. आणि त्याआधी इथे आजीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की कुणीही गोडधोड बनवू नका, मी आहे ना, गोडाधोडाचं सगळं काही मी बनवणार. आज ते डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर इथे आजी सगळेजणं रूममध्ये आल्यानंतर तीसुद्धा येते. बघते तर काय, वल्लरीला चक्कर आलेली असते. सगळेजणं तिला उठून बसवतात. तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही सगळेजणं इथे काय करताय. तेव्हा अगं वल्लरी, तुला चक्कर आली होती, तू खाली पडली होतीस. ती म्हणते, हो का, काय माहिती काय झालं. मी इथे खोलीमध्ये आले, अचानक अंधारी आली डोळ्यासमोर आणि मी चक्कर येऊन खाली पडले. नंतरचं मला काही आठवत नाही. मामा म्हणतात, असं कसं आठवत नाही गं तुला, तुला तर आठवलंच पाहिजे. रमाकांत भाऊजींवरती आणि सुप्रिया वहिनींवरती तू आरोप केले होतेस ना. आता ते आरोप अर्णव आणि ईश्वरीने पूर्णपणे खोडून टाकलेले आहेत. 24 तासांचं चॅलेंज ईश्वरी जिंकलेली आहे. तिने आपल्या आईला आणि इथे सासऱ्यांना निर्दोष सिद्ध केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तो आता धुमाळचा व्हिडिओ ईश्वरी मामीलासुद्धा दाखवते आणि म्हणते, बघा मामी, हा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये धुमाळने सगळं काही सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने एका बाईने त्याला पैसे दिले होते आणि कशा पद्धतीने ते खोटे नाटे फोटो व्हायरल झाले होते. हे सगळं आता सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा वल्लरी बघते तर धुमाला गोळीसुद्धा लागलेली असते. ती म्हणते, बाईने म्हणजे नक्कीच एका बाईने यांना फसवलं होतं. तेव्हा आजी म्हणते, ती बाई जी कोणी आहे ना, तिला आता लवकरात लवकर पकडून जेलमध्ये पाठवलं पाहिजे, तिला शिक्षा दिली पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही आजी, ती जी कोणी बाई असेल ना,
तिला जेलमध्ये पाठवायच्या आधी मीच तिला शिक्षा देणार आहे, ती सुद्धा खूप मोठी. तेव्हा इथे लगेच ईश्वरी म्हणते, हो ना, शिक्षा तर त्या बाईला मिळेलच. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, काय गं वल्लरी, आता गप्प बसलीस एकदम. आरोप करताना तुझी जीभ कशी इथे सळसळत असते आणि आता जेव्हा बोलायची वेळ आहे काहीतरी तर तू काहीच बोलत नाही आहेस. कौतुक करणार नाही आहेस का ईश्वरीचं? ती म्हणते, अहो तुम्ही गप्प बसावं. आत्ताशी मी कुठे सावरते आणि कुठे मला लगेच बोलायला सांगताय. तरीसुद्धा बोलते. ज्या कुणी बाईने हे सगळं केलं आहे ना, तिला तिच्या कर्मांची शिक्षा नक्कीच मिळू दे. तेव्हा इथे मामा म्हणतात, आत्ता कसं बोललीस, निदान तिला कर्माची शिक्षा तरी मिळू दे. त्याचबरोबर इथे अंजली बाळाच्या कपड्यांच्या घड्या करत असते. तेव्हा ती म्हणत असते की आता तर काय, ईश्वरी चॅलेंज जिंकले. 24 तासाच्या आत तिने तिच्या आईला आणि रमाकांत राजशिर्केला निर्दोष सिद्ध केले. आता ती कुणाचं काही ऐकणार नाही, पूर्वीसारखीच मनमानी करणार. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजली मॅडम बघितलंत ना, ईश्वरी मॅडम ह्या चॅलेंज जिंकल्या. त्यांनी त्यांच्या आईला आणि बाबांना दोघांनाही निर्दोष सिद्ध केलं नाही का? तेव्हा इथे अंजली म्हणते, गप्प बसावं तुम्ही, तिचं नावसुद्धा घेऊ नका. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं पेढे घेऊन रूममध्ये आलेले असतात. अर्णव म्हणतो, सॉरी, आम्ही दोघेजणं नंतर येतो. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही अर्णव साहेब, अहो या ना, नवरा बायको म्हटल्यानंतर छोटी मोठी भांडणं होणारच नाही का? तेव्हा इथे तुमच्यामध्ये सुद्धा अशी भांडणं होतच असतील हो ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो ते तर आहेच. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, हे घ्या ताई पेढा घ्या. राकेश म्हणतो, पेढा कसला? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही पण घ्या. नाही, माझी आई आणि अर्णव सरांचे बाबा दोघांनासुद्धा निर्दोष सिद्ध केलं ना, त्यामुळे सगळ्यांचं तोंड गोड करतोय एवढंच. तेव्हा अंजली म्हणते, बरोबर, मला खिजवण्यासाठी घेऊन आलीस ना हे पेढे, कसं तू चॅलेंज जिंकलीस हे सांगण्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज, असं काही नाही आहे, प्रत्येक वेळेला चुकीचाच अर्थ काढला पाहिजे असं काही नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, हा पेढा तुम्हाला खिजवण्यासाठी नाही आहे ताई, हा पेढा तुमचं तोंड गोड करण्यासाठी आहे. आपल्या नात्यामध्ये जी काही कटुता आली होती, तोंड गोड करून आपल्या इथे नात्याला पुन्हा नव्याने सुरुवात करूया ना. तेव्हा अंजली म्हणते, जास्त बोलू नकोस. 24 तासाचं चॅलेंज जरी जिंकले असतीस ना, तरीसुद्धा यांना 48 तासांमध्ये तू गुन्हेगार सिद्ध करणार होतीस. ते चॅलेंज तू अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही आहेस, लक्षात आहे ना माझ्या? तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज प्लीज, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस आणि जुन्या गोष्टी आहेत ना त्या उकरून काढू नकोस. झालं गेलं सगळं विसरून जा. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई हे बघा, झालं ते झालं, आता तरी आपण आपल्या नात्याला नवीन सुरुवात करूया. हे घ्या, तोंड गोड करा. तेव्हा अंजली म्हणते, नाही, तुझ्या हातून मी गोड तेव्हाच खाईन जेव्हा तू यांना गुन्हेगार सिद्ध करशील किंवा यांच्यावरती केलेल्या आरोपांची तुला शिक्षा मिळेल ना, तेव्हाच मी तुझ्या हातून तोंड गोड करेन, नाहीतर करणार नाही, असं अंजली म्हणते. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं सरळ आता निघून जातात. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, घ्या, माझी बिंडोक बायको आहे ना, ती सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या करत असते. ती बिंडोक आहे ना, मग मला जास्त मेहनत करावी लागणार नाही. तर इथे आता जे रमाकांत काका आहेत ते आजीने बनवलेली खीर खात असतात आणि म्हणत असतात, खरंच आई, पण तुमच्या हाताची चव इतक्या वर्षानंतरसुद्धा तशीच आहे. खीर खूपच जास्त छान झालेली आहे. ते म्हणतात ना, अन्नपूर्णा ही अन्नपूर्णाच राहते, अगदी कितीही वर्ष झाली तरीसुद्धा. तसंच काहीसं तुमचंसुद्धा आहे. तुमच्या हातची चव काही वर्षांपूर्वीसुद्धा तीच होती आणि अजूनसुद्धा तीच आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, बाबा हे घ्या, पेढा घ्या. तेव्हा तुम्ही निर्दोष सिद्ध झालात, याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असूच शकत नाही. तेव्हा ईश्वरीसुद्धा बाबांना पेढा भरवते आणि बाबासुद्धा ईश्वरीला पेढा भरवतात. तेव्हा अर्णवला भरवायला गेल्यानंतर इथे आता अर्णव म्हणतो, प्लीज मला काही नको आहे तुमच्या हातचं. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात, का बाळा, अरे आता तर तुला कळलं ना की मी निर्दोष सिद्ध झालो आहे ते. तेव्हा राकेश इथे अर्णव म्हणत असतो, हो बरोबर आहे, तुम्ही निर्दोष सिद्ध झालात. तुमच्यावरती झालेले आरोप हे सगळे आता खोटे झाले सिद्ध, सगळं काही आहे, तुम्ही गुन्हेगार नाही आहात. पण तरीसुद्धा तुमच्यावरती आरोप झाल्यानंतर तुम्ही आम्हाला सोडून निघून गेलात. माझ्या आईने तुमच्यामुळे सुसाईड केली. तुम्ही सोडून गेल्यानंतर आम्ही रस्त्यावरती आलो, आमचे काय हाल झाले ते बघायला तुम्ही इथे नव्हतात. त्यासाठी तुम्ही आमचे गुन्हेगार आहात आणि मी तुम्हाला त्यासाठी कधीच माफ नाही करणार, असं म्हणून अर्णव रूममध्ये जातो. तेव्हा आजी म्हणत असते की अर्णवचा राग सहजासहजी जाणार नाही आहे. ईश्वरी म्हणते, नाही,
अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. अर्णव सरांचा राग घालवायचा आहे, अंजलीताईंचा माझ्याबद्दलचा राग घालवायचा आहे आणि अजून खूप काम अजून बाकी आहे. तेव्हा इथे सुप्रिया देवाजवळ हात जोडून उभी असते आणि ती म्हणत असते की देवा, बरं झालं 20 वर्षानंतरचं ओझं माझ्या मनावरचं बाजूला झालं. तेव्हा नम्रता म्हणत असते की आई काय गं, मगापासून देवाजवळ हात जोडून उभी आहेस, नक्की काय घडलंय? तेव्हा ती म्हणते काही नाही गं, इशूच्या घरी आहे ना खूप प्रॉब्लेम सुरू होते ना, आता सगळं काही व्यवस्थित आहे ना, त्या गोष्टीचा आनंद झाला आहे, स्वामींनी मनातल्या इच्छा पूर्ण केल्या. तेव्हा नम्रता म्हणते हो का, ही तर चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते मी काय म्हणत असते नमू, अगं मला अक्कलकोटला जायचं आहे. मी देवाला नवस बोलले होते की सगळं काही नीट झाल्यानंतर, बाबा नीट झाल्यानंतर 1 महिना येऊन देवाची सेवा करेन म्हणून. त्यामुळे आता बाबांनासुद्धा अटेंडन्स मिळाला आहे, तर 1 महिना मी आणि बाबा अक्कलकोटला जाऊन येऊ का? तेव्हा नमू म्हणते हो आई जा ना. तेव्हा इथे सुप्रिया आपल्या मनामध्ये म्हणते अक्कलकोटला तर जाईन, पण इथे नमू आणि शुभंकर दोघेच, शुभंकर याच्याबरोबर नमूला काही ठेवायला नको. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणत असते अर्णव सर, तुम्ही तुमच्या बाबांबरोबर असे का बोललात? अहो ते आता निर्दोष सिद्ध झालेत ना. या 20 वर्षांमध्ये तुम्ही जेवढं भोगलं तेवढा त्रास त्यांनीसुद्धा सहन केला आहे ना. आपल्या कुटुंबापासून दूर राहून तुम्हाला जेवढा त्रास झाला तेवढा त्यांनाही त्रास झाला आहे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो आता तेच तेच बोलू नको मी सिंदोर. ती म्हणते बोलणार, जोपर्यंत तुम्ही तुमच्या बाबांना मनापासून माफ करत नाही ना तोपर्यंत मी बोलणारच. तेव्हा अर्णव म्हणतो हे बघ, मला तुझ्याबरोबर आता कुठल्याही गोष्टीवरून वाद घालायचा नाही आहे. आपण खूप भांडलो, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, त्यासाठी सॉरी. ती म्हणते सॉरी का? तेव्हा अर्णव म्हणतो की काही दिवसांमध्ये जे काही घडलं त्यामुळे मी सुद्धा तुझ्याबरोबर खूप वाईट वागलो, तुला हर्ट केलं, तुला त्रास झाला माझ्या वागण्याचा, पण आता कुठल्याही गोष्टीमुळे आपल्यामध्ये वाद होणार नाही. मी तुझ्याबरोबर भांडणार नाही आहे, तुझी आता जास्तीत जास्त काळजी घेणार, असं अर्णव ईश्वरीला म्हणतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला प्रेमाने मिठी मारते आणि रडत असते. त्यानंतर इथे आजी म्हणते अरे काय हे, आज आनंदाची बातमी आहे एवढी मोठी घरात, कुणाला काही जेवायचं वगैरे आहे की नाही? चला या बरं खाली लवकर, आज बघा मी स्पेशल बेत केला आहे सगळ्यांसाठी. तेव्हा इथे सगळेजण धावत पळत येतात आणि म्हणतात हे काय पाणीपुरी? तेव्हा इथे आजी म्हणते हो, आज काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं म्हणून सगळ्यांसाठी पाणीपुरीचा बेत केला आहे. आता या बरं सगळेजण पाणीपुरी खायला या. तेव्हा इथे मामा म्हणतात अरे वा पाणीपुरी, चला चला बसा बरं सगळेजण आता पाणीपुरी खाऊया. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेसुद्धा पाणीपुरी खायला आलेले असतात. छान इथे आता अर्णव ईश्वरीला पाणीपुरी बनवून देत असतो, कारण तिचा एक हात हा आता फ्रॅक्चर असल्यामुळे तोच तिची मदत करत असतो. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला पाणीपुरी बनवून देत असतो आणि ईश्वरी मस्तपैकी खात असते. आणि तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा आज तुझा डाएट वगैरे बाजूला ठेव आणि एकदम मस्त पाणीपुरी खा. तेव्हा इथे सगळ्यांना इतका आनंदी बघून, पाणीपुरी खाताना बघून आजीला खूप जास्त आनंद हा झालेला असतो. तेव्हा इथे आता लगेचच तिथे रमाकांत काका आलेले असतात. सगळ्यांना आनंदी बघून ते परत जात असतात. तेव्हा ईश्वरीला बघायचं असतं की कोण त्यांना थांबवतं आहे की नाही थांबवत. तेवढ्यातच अंजलीचं लक्ष जातं. ती म्हणते ईश्वरी थांबव त्यांना. तेव्हा ईश्वरी जाते आणि म्हणते बाबा थांबा, चला आमच्याबरोबर तुम्ही पण पाणीपुरी खा. रमाकांत काका म्हणतात नाही नको नको तुम्ही खा. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही आहे बाबा, तुम्हालासुद्धा आमच्याबरोबर यावंच लागेल चला. तेव्हा ईश्वरी आपल्याच बाजूला इथे खुर्ची ठेवून इथे रमाकांत काकांना बसवते आणि अर्णवची पाणीपुरी तयार करून देत असतो. ती पाणीपुरी ती रमाकांत काकांना देत असते. तेवढ्यातच इथे मामा म्हणतात की वा आई वा, पाणीपुरी तर एकदम बेस्टच आहे. आता 2च पाणीपुरी राहिल्यात, ही एक पाणीपुरीसुद्धा मीच खाणार आहे असं मामा म्हणतात. तेव्हा पाणीपुरी खायला सुरुवात केली तर आपण किती पाणीपुरी खातो हे कळतसुद्धा नाही ना, पण अजून पाणीपुऱ्या हव्या होत्या. तेव्हा इथे आजी म्हणते आहेत ना अजून पाणीपुरी आहे. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते थांबा मी पुऱ्या घेऊन येते. आणि तेव्हा ईश्वरी पुरी घ्यायला गेलेली असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया म्हणत असते की नमो अगं अक्कलकोटला तुला ठेवून जाईन गं, पण तू एकटी राहशील ना, कारण शुभंकर पण आहे ना घरात. ती म्हणते असू दे ना आई, तू नको काळजी करू, मी एकटी राहीन मस्त. आणि आपला किचन क्लाउडसुद्धा आहे ना, तो सुद्धा सांभाळायचा आहे.
त्यामुळे मला इथं राहावंच लागेल हो ना. ती म्हणते हो अगदी बरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीच्या मागे आकाश पण आलेला असतो. ईश्वरी म्हणते काय भाऊजी माझ्या मागे मागे का आलात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की ईश्वरी हे बघ तू माझी ईश्वरी पण आहेस पण माझी साली पण आहेस ना, म्हणून मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे. ईश्वरी म्हणते मदत, काय मदत हवी आहे भाऊजी. तेव्हा इथे आकाश म्हणतो की एक काम कर ना, आता सगळेजण खुश आहेत आनंदी आहेत तर माझ्या आणि नम्रताच्या लग्नाचा विषय काढ ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते अच्छा म्हणून माझ्या मागे मागे आलात का, ठीक आहे काढेन मी लग्नाचा विषय, पण त्यासाठी तुम्ही मला काय देणार ते सांगा बरं भाऊजी. तेव्हा आकाश म्हणतो तुला हवं ते देईन, तुला हवं ते सगळं देईन, पण आधी लग्नाचा विषय काढ बरं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते बरं बाबा ठीक आहे, उद्या सकाळी सगळ्यांचा चांगला मूड बघते आणि उद्या सकाळीच तुमच्या आणि नमुताईच्या लग्नाचा विषय काढते. आता मला काही नको आहे, पण योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच मागेन. तर पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो इथे आता इशू म्हणत असते आई अगं तू अक्कलकोटला जाणार आहेस, मग नमुताई आणि शुभूचं काय. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की शुभूला आणि नमूला एकत्र ठेवून जाणं मला योग्य वाटत नाही. तेव्हा इथे आता सुप्रियाला नमूची काळजी वाटत असते, कारण शुभंकरचं काही दिवसांपूर्वीचं ते विचित्र वागणं तिच्या लक्षात असतं आणि त्यामुळे त्याच्याबरोबर नमूला एकटीला ठेवून जाणं तिला काही योग्य वाटत नसतं आणि शुभंकर तसंच विचित्र वागत असतो. नम्रताचा एक फोटो तयार करून त्याने इथे कपाटाला लावलेला असतो आणि तो म्हणतो की बरं झालं 1 महिन्यासाठी इथे आता मावशी आणि काका दोघेजणं घरामध्ये नसणार आहेत. तू आणि फक्त मी, आपण दोघेजणं आपला सुखी संसार सुरू करू, असं शुभंकर तिच्या फोटोजवळ गप्पा मारत असतो. तर इथे ईश्वरी म्हणत असते की सर तुम्हाला माहिती नाही आहे कितीतरी दिवस मी माझं सगळं काही एका हाताने कसं करते, कसं मॅनेज करते, तुम्हाला काहीच वाटत नाही आहे, सगळे केस तुम्ही माझे खराब करून टाकलेत. तेव्हा इथे आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि फणी घेऊन तिचे केस विंचरत असतो, तिचे केस नीट करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी आणि सुप्रिया या दोघीजणी आता प्लॅनिंग करत असतात की कसं करायचं, काय नक्की करायचं, ज्याच्यामुळे इथे आता नम्रताला एकटेसुद्धा ठेवता येणार नाही. तर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रियाची मनातली भीती खरी ठरलेली असते. नम्रतावरती जबरदस्ती करणाऱ्या इथे शुभंकरला त्याचबरोबर आकाश आणि ईश्वरीने रंगेहात पकडून त्याची धुलाई करत त्याला आता घरातून हाकलून दिलेली असते. अशा रीतीने ईश्वरी आकाशने नम्रताचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर शुभंकरच्या तावडीतून सुद्धा तिला वाचवलेलं असतं.